आता इथे काय प्रॉब्लेम आहे ना, मुलं काय करतात, ओके बघा सिंपल गोष्टी असतात पण आपण जाणून बुजून प्रॉब्लेम क्रिटिकल करून टाकतो. म्हणजे छोट्याशा गोष्टीला मोठं कसं करायचं हे आपल्याकडून शिकण्यासारखं असते खरं. ओके प्रॉब्लेम छोटीशीच असते पण आपणच त्याला वेगळ्या पद्धतीने विचार करून किंवा ओव्हर थिंकिंग करून त्याला वाढवतो. होत नाही का असंच? एखादी गोष्टीचा तुम्ही जास्तच विचार करत असाल तर त्यातच पडून राहता आणि त्यामुळे कसा आपला टाइम वेस्ट होऊन जातो. ओके सो सेम तसंच आहे. आणि जास्त विचार केल्याने आपले प्रॉब्लेम आणखी वाढतात, सॉल्व्ह होत नाही. कारण आपण सोल्युशन नाही शोधत, आपण फक्त विचार करत राहतो. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करतो तर मग आपला फक्त टाइम वेस्ट होते, सोल्युशन मिळत नाही. सो अशा ठिकाणी सुद्धा सेम रूल लाईफवर सुद्धा रूल यूज होते आणि मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा यूज होते. आपल्या प्रॉब्लेम ज्या सिंपल गोष्टी आहे ना त्याला सिंपलच ठेवा. जेवढे सिंपल ठेवणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं. त्याला कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न करा तर मग तुम्हाला जास्त टाइम लागेल. जसं आता इथे मुलं काय करतात, 44% ऑफ 125 घेऊन आहे ना, सो 44%च काढत बसतात 125 ची. म्हणजे काय होणार, 44% म्हणजे 44 अपॉन 100 मल्टिप्लाय विथ 125. त्यांच्या हे डोक्यात येत नाही की डिवाइड नंतर केल्यावर पुन्हा 5/4च मिळणार आहे म्हणून. ओके सो लक्षात घ्या, आपण अशा पद्धतीने करणार नाही, आपण थोडं कॉमन सेन्स यूज करायचं. मी जेव्हा सिम्प्लिफिकेशनची सुरुवात केली होती, पर्सेंटेज बद्दल थोडी आयडिया दिली होती, तेव्हा मी तुम्हाला हा कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर केला होता की जसं आता इथे 44% ऑफ 125 आहे, यालाच मी 125% ऑफ 44 असं सुद्धा म्हणू शकतो. सांगितलं होतं की नाही? ओके जेव्हा सिम्प्लिफिकेशन स्टार्ट केलं होतं म्हणायचं तेव्हा पहिल्याच दिवशी पर्सेंटेज बद्दल जेव्हा इन्फॉर्मेशन दिली होती, फ्रॅक्शन व्हॅल्यू लिहून दिल्या होत्या, त्यावेळी हेच सांगितलं होतं. ओके तुम्ही 45% ऑफ 125 म्हणा किंवा 125% ऑफ 44 म्हणा, दोघांचाही मिनिंग सेमच आहे, दोघांचा आन्सर सुद्धा सेमच येणार. सो आपल्याला कोणतं इझी पडेल, 44% काढणे इझी पडेल की 44 चे 125% काढणे इझी पडेल? 125% काढणं जास्त इझी पडते. कारण काय, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 125 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू होते 5/4 मल्टिप्लाय विथ काय करणार 44. म्हणजे मी याला पुट केलं, मी 44% नाही काढत आहोत, 44% नाही काढत आहोत, मी 125% काढत आहोत. कशाचे? 44 चे. सो ही होणार माझी फर्स्ट स्टेप. त्यानंतर प्लस, आता बघा 75%, आता 75% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती होते माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं काही व्हॅल्यू कंटिन्यू विचारतात. सो 3/4 कशाचे 840 चे. आणि बघा बरं किती सिंपल मध्ये आपला आन्सर आता निघू शकते. ओके म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो गोष्टी कॉम्प्लिकेटेड बनवू नका, ठीक आहे. याच्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते. हे बघा 4 ने 44 ला डिवाइड करतो म्हटलं तर 11 मल्टिप्लाय विथ 5 करतो म्हटलं तर 55. किती सेकंड लागले करायला. त्यानंतर हे 4 ने याला मी डिवाइड करतो म्हटलं 210 210 मल्टिप्लाय विथ 3 म्हणजे 600 630 आणि 630 प्लस 55 लास्टला 5 यायला पाहिजे. 5 मला फक्त एकाच ठिकाणी दिसत आहे रे बा 685. झाला क्वेश्चन सॉल्व. काय दम आहे बघा बरं किती सिंपल असते गोष्टी. ओके सो लिहून घ्या बुक मध्ये बरोबर. ट्राय करा गोष्टी सिंपल ठेवण्याच्या आणि सिंपलच विचार करा. जास्त डिटेल मध्ये घुसू नका. जेवढ्या डीप मध्ये जाल डुबण्याचे चान्सेस वाढेल.